आपण पाहतो एकीकडे विरोधक भाजपवर गंभीर आरोप करतात तर दुसरीकडे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सुद्धा विरोधकांवर विशेषतः ठाकरे गटावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले। तर ठाकरे गट पब पार्टी आणि पॉनची संस्कृती आणू पाहताय असा आरोप चित्रा वाघ यांनी केलाय। ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये एक पॉर्न स्टार असल्याचा दावा त्यांनी केलाय। शिवाय ठाकरे गटाच्या जाहिरातीतील पॉर्न स्टार मुलींसोबत अश्लील चित्रीकरण करतो आणि या जाहिरातीमध्ये बनवणारी कंपनी आणि उद्धव ठाकरेंचा काय संबंध आहे असा सवाल सुद्धा चित्रा वाघ यांनी विचारलाय। तर आपण पाहतोय आताची ही मोठी अपडेट। चित्रा वाघ यांनी ठाकरे गटावर हे गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत। एका जाहिरातीवरून ठाकरे गट पब पार्टी आणि पॉर्नची संस्कृती आणू पाहतोय असा गंभीर आरोप चित्रा वाघ यांनी केलाय। महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पब पार्टी आणि पॉर्न अशा नवीन संस्कृती आणण्याचा किळसवाणा प्रकार त्या ठिकाणी केलेला आहे। हा जो पॉर्न स्टार तुम्हाला याच्यात दिसतोय त्या जाहिरातीमध्ये हा पॉर्न स्टारच विचारतोय की महिलांवरचे अत्याचार कधी थांबणार आणि हाच पॉर्न स्टार लहान वयाच्या मुलींसोबत अश्लील चित्रीकरण करतात। या जाहिरात कंपनीचे आणि उद्धव ठाकरेंचे काय संबंध आहेत? उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राला त्या ठिकाणी आपली भूमिका मांडली पाहिजे। ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विट करत टीका केलेली आहे। अंधारेंनी या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय आपण पाहूयात सविस्तर। तर आक्रस ताळ्याबाई सवयीप्रमाणे बडबडून गेल्या, पण 3000हून जास्त सेक्स व्हिडिओ व्हायरल झालेल्या प्रज्वल रेवण्णा किंवा मग मुलुंडचे एचडी व्हिडिओ वाल्याबद्दल त्या अळीमिळी गुपछिळी करून गप्प बसल्या। त्यांची काही चूक नाही, सध्या त्या दिल्या भाकरीच्या आणि सांगितल्या चाकरीच्या आहेत असा घणाघात सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांच्यावर केला।